नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पडवळाची भाजी. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलं आहे. त्याचबरोबर इथे चण्याची डाळ जी आहे ती आपल्याला अर्धा तास आधी भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आहे. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की मग त्याच्यामध्ये कांदा टाकलं. कांदा व्यवस्थित तेलावरती भाजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे टोमॅटोसुद्धा ॲड केला. टोमॅटोसुद्धा शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मग थोडीशी आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे. आता हळद, लाल तिखट आणि गरम मसाला इथे आपण ॲड करूया आणि व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे. मग मी यामध्ये चणा डाळसुद्धा ॲड करते आणि जेवढं आवश्यक आहे डाळ शिजण्यासाठी तितकं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. डाळ अर्धवट शिजली की त्यामध्ये मी पडवळसुद्धा ॲड करते आणि मीठसुद्धा. मग ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत शिजायसाठी ठेवायचं आहे. भाजी व्यवस्थित शिजली की त्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ती एकदा परत व्यवस्थित परतवून घेतली. अशा पद्धतीने तयार आहे आपली पडवळाची भाजी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.